दिवसावरती आलेला आहे. महायुतीमध्ये अनेक वार्डामध्ये ही बिघाडी झालेली आहे. बीजेपीला अन्य एक्स्ट्रा सुद्धा त्यांचे टॅक्टिक. निवडणुकीची जेव्हा सुरुवात झाली वसई विरार महानगरपालिकेमध्ये, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आगरी सेना आणि श्रमजीवी संघटना अशी आमची महायुती झाली. आणि तिथे एक फॉर्म्युला आमचा ठरवण्यात आला की 88 जागा त्या भारतीय जनता पार्टीला, त्याच्यामध्ये श्रमजीवी संघटना आणि आगरी सेनेला ते ऍडजस्ट करणार आहेत, आणि 27 जागा आहे शिवसेनेला सोडण्यात आल्या. ह्या सोडल्यानंतर मग आम्ही तशा पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू केली. आम्ही 27 पेक्षा 28वा एकही एबी फॉर्म दिला नाही. 27चे 27 एबी फॉर्म दिले. परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वसई विरार महानगरपालिकेचे नेतृत्व करणारे वसईमधले आहेत, त्यांनी 7 एबी फॉर्म एक्स्ट्रा दिले. आणि ते आमच्या लक्षात आल्यानंतर, फॉर्म भरल्यानंतर, का आपल्याकडून 7 एबी फॉर्म ज्यादा गेलेले आहेत. आम्ही महायुतीचा धर्म पाळलेला आहे आणि फक्त 27च एबी फॉर्म दिलाय. त्याच्या व्यतिरिक्त एकही एक्स्ट्रा फॉर्म दिलेला नाही. तर त्यांच्याकडे रात्री आम्ही नाईक साहेबांकडे बसलो त्यांच्या ऑफिसला. ते बोलले काय उद्याला सकाळी ते आमचे कट्टर कार्यकर्ते आहेत, त्यांना तर 20 फॉर्म आम्ही सोडलेले आहेत आणि ते आम्ही 7च्या 7 उद्या शेवटच्या दिवसात ते फॉर्म मागे येणार. परंतु सकाळी परिस्थिती बघितली 11 नंतर, तर आम्हाला कसं काही त्यांचं फॉर्म मागे घेण्याच्या ऍक्टिव्हिटी दिसल्या नाही. 2 नंतर त्यांना आम्ही फोन करण्याचा प्रयत्न केला, फोन उचलत नव्हते. आणि त्याच्यानंतर मग 2:30-3 नंतर त्यांचे काही कार्यकर्ते काही ठिकाणी येऊन थांबले आणि सांगायला की आमचे उमेदवारच गायब झालेले आलेले नाही. तर मला असं वाटतं काय ते षडयंत्र आहे किंवा वसई विरार महानगरपालिकेमधलं भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व कुठेतरी कमकुवत आहे, असं माझं ठाम मत आहे. का त्यांनी जर युती धर्म होता तर ते मुद्दाम सोडले, मुद्दाम शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी हे केलेलं आहे. युतीत राहून सुद्धा बिघाडी झाली असं वाटतंय का, किंवा भाजपाचं कुठेतरी हिडेकरपणा समोर? मला वसई विरार महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर माझा आरोप आहे की त्यांच्याच माध्यमातून ह्या चुका झालेल्या आहेत आणि त्यांना ते सुधारवता आलेलं नाही. बोईसर विधानसभेमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी तशाच पद्धतीचे एपी फॉर्म सोडलेले आहेत आणि काही ठिकाणी तिथे एपी फॉर्म सोडले नाहीत, जे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बंडखोरी करण्यासाठी सांगितलेलं आहे. 1 नंबरमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आमचे नाराज झाले, त्यांना एकही सीट न मिळली आणि त्यांनी मग अपक्ष 4 फॉर्म घेतले. परंतु पक्षाच्या आदेशानुसार आम्ही त्यांना सूचना केल्या का इथे महायुतीला कुठेही अडचण निर्माण होता नाही, तर तुम्ही तात्काळ ते अपक्ष फॉर्म भरले ते सुद्धा मागे घ्यावेत. तर त्यांनी ते मागे घेतले आणि प्रामाणिक युती धर्म पाळला त्यांनी. परंतु भारतीय जनता पार्टीकडून असं कुठेच संबंधितपणा दाखवण्यात आलेला नाही. भाजपाने अनेक लोकांना आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे आणि त्या पक्षांच्या माध्यमातून तिकीट वाटप केलेले आहे. तर आता सेनेचे अनेक लोक नाराज आहेत त्यांच्यामध्ये आणि यामुळे कुठेतरी मतदानामध्ये सुद्धा डिवायडेशन होणार आहे आणि याचा फटका कुठेतरी सेनेच्या उमेदवाराला बसतो. इथे फक्त शिवसेनेच्या उमेदवारांनाच फटका बसणार नाही, इथे महायुतीच्या उमेदवारांना फटका बसणार आहे. मी आजच सांगतो की ज्या नेतृत्वाकडून चुक्या झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या, त्यांनी ते 7 एपी फॉर्म घेतलेले, त्याला जे अधिकृत उमेदवार झालेले त्यांची तात्काळ पत्रक काढून हकालपट्टी करण्यात यावी, जेणेकरून युतीचा मेसेज हा खंबीरपणे घेणं पाहिजे, अशा पद्धतीची कारवाई केली पाहिजे. अन्यथा जर असं झालं नाही तर आपली काय काम? आम्ही युतीचं काय, आम्हाला आणि वसई विरार महानगरपालिकेवर युतीचाच महापौर बसणार या पद्धतीचं आम्ही काम करतो. यामध्ये जर आपले उमेदवार जर पडत असतील आणि भाजपचे उमेदवार जर निवडून घेत असतील तर याचा फटका कुठेतरी सेनेला बसतो, शिवसेनेलाही बसतो आणि भारतीय जनता पार्टीलाही बसतो. परंतु हा फटका बसत असताना तो आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न चालू केला, कव्हर करण्यासाठी. पण आमचं ध्येय एकच आहे की या वेळेस शिवसेना, भारतीय जनता पार्टी, श्रमजीवी संघटना, अग्नी सेनेच्या महायुतीचा महापौर बसला पाहिजे, या दृष्टिकोनातून आमचा एकच संकल्प आहे. हे मुद्दाम केलेलं आहे असं म्हणायचं तुम्हाला का? जाणून हे आपलं नजर चुकीने हा विषय झालेला नाही, हा जाणून विषय केलेला आहे. परंतु नंतर त्याला कंट्रोल करता आला नाही काय असं मला माहित नाही. पण जर कंट्रोल करता आला नाही तर मग
वसई विरारचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कुठेतरी कमकुवत आहे.